तर नमस्कार मित्रांनो, श्रीराम समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, आज आपण दर्शन घेणार आहोत गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात असलेल्या श्री धाकटी वनदेवी मंदिराचे. तर पाहू शकता तुम्ही, मंदिराच्या समोरच दीपमाळेसारखा एक भाग आहे. याला काय म्हणतात मला माहित नाही, तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाजूलाच एक वृंदावन आहे. तर मित्रांनो, हे मंदिर भव्य नाही, पण इथली शांतता आणि शक्ती मनाला खोलवर स्पर्श करते. असं मानलं जाते की श्री वनदेवी आपल्या भक्तांचं रक्षण करते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करायला विसरू नका. तर पाहू शकता, हा मंदिराचा समोरचा भाग मी तुम्हाला दाखवत आहे. तर सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरच मंदिराच्या आतल्या देवीचे नाव लिहिण्यात आलेलं आहे. तर सुंदर अशी नक्षीकाम करण्यात आलेलं आहे मुख्य प्रवेशद्वारावर, पाहू शकता तुम्ही. आणि इथं पण देवी बसलेली दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, सध्या आपण आत मंदिरामध्ये आलेलो आहे आणि पाहू शकता तुम्ही मंदिराच्या आतील भाग. तर मित्रांनो, धाकटी वनदेवी हे गोव्यातील एक प्रसिद्ध आणि श्रद्धेचे स्थान आहे. वनदेवी म्हणजे जंगलाची देवी, जी निसर्गाचं आणि परिसराचं रक्षण करते. धाकटी म्हणजे मोठ्या देवीचे एक रूप, जे स्थानिक लोकांमध्ये श्रद्धेने पूजलं जातं आणि पूर्वीपासून गोव्यातील लोक निसर्गाशी जोडलेले होते, म्हणून अशा वनदेवीची पूजा आजही तितक्याच श्रद्धेने केली जाते. तर पाहू शकता तुम्ही हे मंदिर. स्थानिक लोकांच्या मते ही देवी गावची आणि जंगलाची रक्षक आहे. पूर्वी लोक जंगलात जाताना देवीची नाव घेत असत, कारण त्यांना विश्वास होता की देवी त्यांचं रक्षण करेल. आजही अनेक भक्त आपल्या अडचणी, समस्या घेऊन येत असतात. तर पाहू शकता, मंदिरामध्ये सुंदर असं वातावरण आहे, पाहू शकता तुम्ही. आणि 2 घंटा अडकवलेल्या आहेत मंदिरामध्ये. सुंदर असं झुंबर पण अडकवलेलं आहे. तर या मंदिरातील वातावरण अनुभव, मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथली शांतता. आजूबाजूला हिरवळ झाडं, पक्ष्यांचा आवाज, हे सगळं मिळून इथे एक वेगळंच आध्यात्मिक वातावरण तयार होत असतं. इथं आले की मन आपोआप शांत होतं. आणि मंदिराची रचना गोव्यातील तुम्ही पाहू शकता. आतून अशा पद्धतीचे हे मंदिर आहे. आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता श्री धाकटी वनदेवीचे सुंदर अशी मूर्ती आहे ही. तर या मंदिरात नारळ फुल अर्पण करतात, नवस बोलतात. असं मानलं जाते की नवस पूर्ण झाल्यावर भक्त पुन्हा येऊन देवीचे आभार मानतात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, सध्या आपण गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि आतून असा हा गाभाऱ्याचा भाग आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे बाहेरून असं मंदिर आहे श्री धाकटी देवी वनदेवीचं, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, येथे येऊन मोठा चमत्कार दिसत नाही, पण मनाला जी शांतता मिळते ती खरंच देवीची कृपा असते. तर पाहू शकता, सुंदर असे बांधकाम करण्यात आलेले या गोव्यातील मंदिराचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गणेशकोप आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे.